नमस्कार, मी सारिका आणि स्वागत आहे तुमचं डॉक्टर विल्सन कॅन्सर हीलर सेंटरच्या आरोग्याची गुरुकिल्ली देणाऱ्या खास यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे आपण आरोग्याच्या सगळ्या बाजू भक्कम करणार आहोत आपल्या माहितीपूर्ण सदरांमधून। आणि आज मी एक वेगळा विषय तुमच्यासमोर घेऊन आले, तो म्हणजे सगळ्यांना सतावणारं वेट म्हणजेच वजन। आपण सगळेच आपल्या वाढत्या वजनाने थोडेफार चिंतित असतो। कुणी डाएट करतं, कुणी व्यायाम करतं, तर कुणी घरगुती उपाय करतं। अशातच एक नाव खूप वेळा ऐकायला येतं आणि ते म्हणजे जिऱ्याचं पाणी। सोशल मीडिया, घरातील वडीलधारी मंडळी किंवा काही यूट्यूब व्हिडिओज सगळीकडे असं सांगितलं जातं की रोज सकाळी जिऱ्याचं पाणी प्यायल्याने वजन कमी होतं। पण खरंच हे इतकं प्रभावी आहे का, की हे देखील एक ट्रेंड बनून गेलेलं फॅड आहे? आज आपण याच गोष्टीचा सखोल आढावा घेणार आहोत। वैज्ञानिक कारणांपासून ते याचे फायदे, तोटे, प्रमाण आणि शेवटी खरंच वजन कमी होतं का हे समजून घेणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तत्पूर्वी आरोग्याची सगळी माहिती एकाच ठिकाणी आणि योग्य पद्धतीने मिळवण्यासाठी आधी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सुरुवात करूया या छोट्याशा पण गुणी मसाल्यापासून। जिरा, ज्याला इंग्रजीत कमिन सीड्स असं म्हणतात, आपल्याकडच्या प्रत्येक घरात स्वयंपाकात वापरला जाणारा हा पदार्थ केवळ चव वाढवतो असं नाहीये, तर त्याचे औषधी गुणधर्मही अफाट आहेत। आयुर्वेदातही जिऱ्याचा उपयोग पचन सुधारण्यासाठी, वात कमी करण्यासाठी आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी केला जातो। पण आता प्रश्न असा आहे की ह्याचं पाणी प्यायल्याने वजन खरंच कमी होतं का? वास्तविक पाहता जिऱ्याचं पाणी थेट शरीरातील चरबी वितळवतं असं म्हणणं चुकीचं ठरेल। मात्र त्याचे असे काही नैसर्गिक गुणधर्म आहेत जे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला चालना देतात। उदाहरणार्थ, जिरा पचनशक्ती वाढवतो, पोट साफ राहतं, गॅसेस आणि अपचन कमी होतात, त्यामुळे शरीरात सूज येत नाही आणि जाडपणाही जाणवत नाही। याचाच एक फायदा म्हणजे शरीराचा मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय क्रिया वेगवान होते आणि मेटाबॉलिझम जितका चांगला तितक्या जास्त कॅलरीज आपोआप खर्च होतात। जिऱ्यामध्ये थायमोक्विनोन नावाचं अँटीऑक्सिडंट असतं, जे शरीराच्या पेशींवर होणारा ताण कमी करतं, त्यामुळे शरीरातील सूज कमी होते। त्याचसोबत जिऱ्याचं पाणी ब्लड शुगर लेवल नियंत्रित ठेवण्यासही मदत करते, त्यामुळे वारंवार लागणारी भूक किंवा गोड खाण्याची ओढ ही कमी होते। हे सगळं एकत्र केल्यास होय, जिऱ्याचं पाणी थेट नव्हे पण अप्रत्यक्षरित्या वजन कमी करण्यास मदत करू शकतं। पण मग हे कसं आणि किती प्रमाणात घ्यावं, याची सर्वात सोपी आणि प्रभावी पद्धत म्हणजे रात्री झोपताना 1 ग्लास पाण्यात 1 चमचा जिरा टाकून झाकून ठेवावं। सकाळी उठल्यावर तेच पाणी थोडं कोमट करून रिकाम्या पोटी प्यावं। काही लोक ते पाणी गाळून घेतात, तर काही ते जिऱ्यासकट पितात। दोन्ही पद्धती चालतात, मात्र याचा परिणाम लगेच दिसेल असं वाटणं मात्र चुकीचं आहे। सातत्याने किमान 3-4 आठवडे घेतल्यासच फरक जाणवतो, पण याचा अतिरेक नको। काही लोक वजन कमी करायच्या नादात दिवसातून 2-3 वेळा हे पाणी पितात, पण हे योग्य नाही। 1 दिवसातून एकदाच पुरेसं आहे। अधिक घेतल्यास उलट त्रास होऊ शकतो। उदाहरणार्थ, गॅसेस, ॲसिडिटी किंवा पचन बिघडणं। काही लोकांना ब्लड प्रेशर कमी वाटू शकतं, त्यामुळे ज्यांना डायबिटीज किंवा BP आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी, जिऱ्याचं पाणी हा वजन कमी करण्याचा सहाय्यक मार्ग आहे, मुख्य उपाय नाही। आपण जर नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि योग्य झोप घेत नसलो तर फक्त जिऱ्याचं पाणी काहीच उपयोगाचं नाही। त्यामुळे त्याकडे जादू म्हणून न पाहता एक नैसर्गिक सहाय्यक म्हणून पाहणं गरजेचं आहे। सो फ्रेंड्स, आपण पाहिलं की जिऱ्याचं पाणी खरंच उपयोगी ठरू शकतं, जर ते योग्य पद्धतीने, योग्य प्रमाणात आणि योग्य कारणासाठी घेतलं तर। वजन कमी करण्याच्या प्रवासात अशा छोट्या सवयी खूप मोठा फरक घडवून आणू शकतात, पण त्यासाठी संयम, सातत्य आणि समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांनाही शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसह। तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वस्थ रहा।